जेव्हापासून भाजपा सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून गौतम अदानी हे नाव चर्चेत आहे। भाजपा सत्तेत येण्यापूर्वी गौतम अदानी हे नाव किंचितच लोकांना माहिती असेल। भाजपा सत्तेत आल्यापासून अदानी यांना जणू प्रगतीचे पंखच फुटले। अदानी अनेक वेगळ्या कारणाने चर्चेत असतात। आताही ते चर्चेत आले आहेत, ते म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमुळे। गौतम अदानी हे सध्या का चर्चेत आहेत तेच जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। नरेंद्र मोदी सत्तेत आले की लगेच गौतम अदानी चर्चेत आले। गेल्या काही महिन्यापूर्वी धारावीचे पुनर्वसन करण्यासाठी 21 एकरात असलेली ही झोपडपट्टी अदानी यांच्या स्वाधीन करण्यात आली। यातून हे दिसून येत आहे की भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानी यांच्यावर किती मेहरबान आहे। धारावी पुनर्वसन करण्याच्या नावाखाली सगळे कायदे नियम अटी या अदानींच्या फायद्यांच्या बघूनच बनवल्या आहेत। सरकारने आता धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची 21 एकर जागा अदानींच्या घशात घालण्याचा सरकारने फरमान काढला आहे। सरकारने कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कोट्यावधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानी यांना बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे। या संदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की मोदी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजपा सरकारने घेतलेली आहे। जी जमीन सरकारी आहे ती जमीन अदानींची असल्यासारखा सर्व प्रकार सुरू आहे। वर्षा गायकवाड सध्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून मुंबईमधून निवडून आले आहेत। निवडून आल्यावर लगेच भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा मुद्दा म्हणजे धारावी, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे। गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर वर्षा गायकवाड यांनी चांगलाच निशाणा साधला आहे। वर्षा गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे गौतम अदानी पुन्हा चर्चेत आले आहेत। तुम्हाला काय वाटतं, भाजपा गौतम अदानी यांच्यावर खरोखरच मेहरबान आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।